नर्मदे हर. सकाळी 6 वाजलेत. निघालो पुढच्या प्रवासाला. तयारी वगैरे करून झाली आहे. आज आपण कुणाल महाराज यांच्या आश्रमात होतो. खूप छान व्यवस्था आहे तिथे आणि त्यांनी खूप काही गोष्टी समजून पण सांगितल्या सगळ्या परिक्रमावासींना. काल अर्धा तास बसून आवडलं मला. नर्मदे हर. आजही ढगाळ वातावरण आहे. इकडे पाठीमागे कोणतं तरी गाव होतं, तिथं चहा आणि केळी प्रसादी घेतली. अशा प्रकारचा रस्ता. इकडे एक अन्नक्षेत्र आहे, खलटाका गाव आहे. नर्मदे हर. आजच्या दिवसभरात बऱ्यापैकी असे पगदंडी मार्ग लागणार आहे आपल्याला. नर्मदे हर. आवळ्याचं झाड लागले आणि आम्हाला खायची इच्छा झाली. आमच्या हाती निवृत्ती होमेन घेत आहे. एक आला, अजून तीन. हा बघा. नर्मदे हर. बऱ्यापैकी नॉनस्टॉप चालतोय. आज ह्या भाऊनी बी दर्शन दिले. 8:30 वाजले सकाळचे. पण आज एक आहे का, आज आहे ना चढ उतार खूप आहे. आता चढा. नर्मदे हर. पाच किलोमीटरचा टप्पा पार झालाय. इथं मंदिर आहे छान. चिचली गावात येऊन पोचलोय. आता ऊन लागायला लागले बऱ्यापैकी. टायमिंग 8:30 पावणे 9. चिचली गाव आपल्या आश्रमापासून काहीतरी 5 किलोमीटर सांगत होते. म्हणजे आपण 5 किलोमीटर आलोय. नर्मदे हर. आम्ही पुढे निघालो होतो चिचली गावातनं, पण इथे मैयाने आवाज इंडियन पोस्टचा बोर्ड लावलेला आहे. तर आपण बाकीच्यांनाही बोलवून घेतलं. नर्मदे हर. भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये कॉफी पितो आपण. चिंचली गावची इंडिया पोस्ट 451660. आपली गरम पाणी दिलं मैयाने. एक नंबर. मध्ये परिवर्ती मार्ग, सीधा भोईंदा मार्ग, अन्नक्षेत्र, संकटमोचक हनुमान मंदिर. इथं बोर्ड लावलेला आहे. तर जाऊ पुढे. ते पाणी भरल्यामुळे रस्ते बंद आहे बऱ्यापैकी, जे तटा मार्गाचे ते. मग हा नवीन परिवर्तित मार्ग असं लिहिलेलं होतं तिथे. नर्मदे हर. सकाळचे 9:15 वाजले. या झाडाखाली 5-10 मिनिटं आराम करून आता पुढच्या प्रवासाला निघालो. नर्मदे हर. आता भोईंदा गावाच्या रस्त्यावर चाललो होतो. हे असं मेंढीवाले या प्रकारे घेऊन जातात उंटांना. नर्मदे हर. काढला ना. नर्मदे हर. सनराईज होतोय. बऱ्यापैकी करून जावं लागतंय. पाय फटकायची भीती वाटते. नर्मदे हर. 11:15 वाजले. आपण आश्रमात पोचलोय. कोणता गाव? भोईंदा हनुमान मंदिर. तिथे जेवणाची व्यवस्था आहे. आश्रम आहे. नर्मदे हर. भोईंदा इथं आलोय.
हनुमान मंदिरात. इथे भोजन प्रसादी, आजचा दुपारचं भोजन प्रसादी आहे. वरण पोळी, हरे कृष्णा रामरस. कृष्णा हरे 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 कृष्ण जवळपास 4 ते 9 हरे दिवसापासून पहिल्यांदा पोळी खायला मिळते. हरे 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 पोळी बघितलीच नव्हती कधीपासून, भाकरीच नाही तर टिकरे. हरे राम हरे नर्मदे हार. तर हातपाय धुण्याकरता बादलीवर राहिले पाणी आपसून घ्यावं लागेल. त्या ठिकाणी हाताने घ्यावं लागतं पाणी, म्हणून नळ नाही बुवा. ओके. गोविंदा गावात आपण हनुमान मंदिरात मस्त पडलो. आपली बॅग, जेवण नाही आहे. 12 वाजले, स्वयंपाक होतोय. झाला का मग जेवण करू. इथे मागे बसलेले जे 2-3 जण आहेत त्यांनी सांगितलं का 19 नंतर जे पानला पाणी वाढलं सरदार सरोवरच्या इकडे, तेव्हापासून इकडचे पायी परिक्रमेचे भरपूर मार्ग बंद होऊन गेले. तर आजचा प्रवास असा आहे, आता भोईंदाहून आपल्याला जायचं खेडीहून कुवाहून अंजडवरनं दावण असं काहीतरी आहे. मग आपण तसा प्रवास करणार आहे. मध्ये आता वाजले 2 वाजले, 1 वाजला असेल काय माहिती. 1 वाजून 10 मिनिटं. त्यामध्ये 1 तास आराम झाला. त्या गावातनं निघाल्यानंतर लगेच एक संगम म्हणण्याची नदी क्रॉस करावं लागते. एक पूल आहे आणि महाराज हे प्रत्येक ठिकाणी जिथे नदी क्रॉस करावं लागते तिथे अगरबत्ती लावतात. मग आता तेच प्रोसेस चालू आहे. अगरबत्ती नर्मदे त्या घरापासून पळत आले पुरं. नर्मदे हर. 2 चॉकलेट द्या त्यांना. नर्मदे हर. मला वाटलं असंच आवाज देत आहे, या घरापासून पळत आले ती. जवळ आवाज येत होता, मला वाटलं इथंच मुद्दाम ओरडतंय माझ्या मागे. नर्मदे हर. रवी भाऊनी आज 2 दिवस शांतता घेतली होती, आज परत तापेल भाई. भाऊचं काय संताप आहे काय माहिती माझ्यावर. ते पहा कसा तापलाय पा भाऊ. भाऊ फुल तापलाय. रवी भाऊ मोकार चिडेल होते. आपल्या निवृत्ती भाऊंनी आपल्याला निंबाची टोपी म्हणून दिली आहे. नर्मदे यार. भारी पण गारगार लागते एकदम. उगाच डिक्यातला नर्मदे हार. उगाच डिक्यातला आणला 1500 खर्च केले मी. खूप नंतर टेकडावर आलो, थोडी हवा लागली. फक्त घाम म्हणजे पुसायचाही कंटाळा येतो, एवढा घाम येतो. आता हे टेकडी जवळजवळ 3:30 ते 3:45 वाजले आणि ऊन भरपूर आहे, पण पैकी कव्हर केलं आपण. आजच्या दिवसभरातला आपण 5 किलोमीटर कव्हर झालाय. अजून 5-6 म्हणजे 24च्या आसपास अजून 5-6 किलोमीटर गेलं का लखनगाव फाटा. आज बहुतेक मुक्कामाचं ठिकाण असेल आपलं. नर्मदे हर. या प्रकार
कुवा आहे 2 किलोमीटर इथून कुवा. एक दुसरा सेवा करायची आहे आपले परकम आपलं धर्म. मित्रांनो आता 4 वाजले. हे बाबाजी आपल्याला पाहून बसमधनं उतरून गेले का माझ्या गावापर्यंत मी तुमच्याबरोबर पायी पायी येतो. बघा तर त्यांचं गाव इथून जवळपास 3-4 किलोमीटर आहे. नर्मदे हर. कुवा गावात पोहोचलो. कुवा गावात एक मेडिकल भेटला. काही ज्या महत्त्वाच्या गोळ्या आमचे पेशंट आहेत ना त्यांच्यासाठी घ्यायच्या होत्या. खरेदी करता दवाणगावच्या 1 किलोमीटर आधी इथे एक दुकान लागलं. हा विकत घेऊन तो चहा फ्रीमध्ये भासली मध्ये. आता जवळपास 5-5:30 मस्त वातावरण झालं. आज 3-4 दिवसानंतर सनसेट पाहायला भेटेल. एक नियम मोडला का सूर्यास्त झाल्यानंतरही चाललो. आजचा मुक्काम साई अकॅडमी दवाना तिथे स्कूल आहे कुठे गेले. मध्ये यार आजचा मुक्काम तो आईचा आंब्याचा अनसाचा इमलीचा इथं आहे. आता हे आपले विद्यार्थी आहेत. या लोकांना आपल्याला शिकवायचं आहे. म्हणा आ ई उ उ ए आई हा. शाळेच्या प्रांगणात बसलो आपण आणि या महाराजांनी आपली व्यवस्था केलेली इथे. आणि हे 4 जण एकदम फास्टर आहेत. आज 30-32 किलोमीटर दुपारी झोपा काढून मारले. आणि चा प्रवास झाला 31.5 किलोमीटर. नर्मदे. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.